सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रणजित सिंह डिसले आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. सर नमस्कार. नमस्कार. साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला अभिनंदन. मायक्रोसॉफ्ट तर्फे दिला जाणारा हा इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल धन्यवाद सर. हा पुरस्कार नेमका देतानाचे निकष काय लावतो मायक्रोसॉफ्ट? या पुरस्कारासाठी मुख्यत्वे 2 निकष पाळले जातात. सर्वात पहिला निकष आहे शिक्षकाने केलेली प्रोफेशनल डेव्हलपमेंट. युनेस्कोच्या ICT फ्रेमवर्कवर आधारित मायक्रोसॉफ्टने 46 कोर्सेस तयार केलेले आहेत आणि या कोर्सेसचे शिक्षकाने किती प्रमाणात कोर्सेस ते पूर्ण केले यावर त्या शिक्षकाचं मूल्यमापन केलं जातं. आणि दुसरा महत्त्वाचा निकष आहे या तंत्रज्ञानाचा दैनंदिन वर्गाध्यापनामध्ये वापर करून मुलांमध्ये कितपत शैक्षणिक प्रगती झाली या 2 महत्त्वाच्या निकषांवर हे पुरस्कार दिले जातात. तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्या प्रकल्पाबद्दल आता मी QR कोडेड टेक्स्टबुक हा प्रोजेक्ट सादर केला होता. काय आहे ती QR कोडेड टेक्स्टबुक? तर मी माझ्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पानावरती असे QR कोड्स चिकटवलेले आहेत आणि या QR कोडमध्ये काय आहे तर त्या पुस्तकाचा त्या पानावरचा आशय डिजिटल स्वरूपामध्ये मी त्या QR कोड्समध्ये मांडलेला आहे. आपल्या हातातला मोबाईल या कोड्समध्ये धरला की त्या पुस्तकातला आशय, जसे की कविता असेल तर ती कविता ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, धडा असेल तर त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगदी सहज उपलब्ध होऊ शकतो. असा हा माझा QR कोडेड टेक्स्टबुक डिफायनिंग डिजिटल कोशंट हा प्रोजेक्ट मी मायक्रोसॉफ्टला सादर केला होता. मुलांच्या मोबाईल वापरण्यावर आपण बंदी आणायच्या गोष्टी बोलतो, मोबाईल त्याचं नुकसान करतात असं बोलतो आणि हा जर QR कोडचा वापर मोबाईलनं केला तर हाच मोबाईल अभ्यासात परिवर्तित होईल आणि पालकांना उत्सुकता वाटेल की हा मोबाईल दिलेला बरा. मुळात ही कल्पना सुचली कशी? ही कल्पना सुचण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ज्याने एप्रिल 2015 राज्याचे शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची एक मीटिंग कॉल केली होती आणि या मीटिंगमध्ये राज्याचं तंत्रस्नेही धोरण आणि शिक्षकांची वाटचाल कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काही टार्गेट शिक्षकांना दिले होते आणि हे टार्गेट्स पूर्ण करण्याच्या प्रयत्नातच मला ह्या QR कोडेड टेक्स्टबुकचा शोध लागला. आणि मुलांना जसं की तुम्ही आता उल्लेख केला की मोबाईल हा एक शैक्षणिक साधन होऊ शकतं आणि याच प्रेरणेतून मी हे QR कोडेड टेक्स्टबुक तयार केलेलं आहे. हा QR कोड हे तर तुमच्या कौतुकाचा विषय, अभिनंदनाला पात्र आहात तुम्ही. या आधी असे काय काय प्रयोग केलेत? यापूर्वी मी साधारणतः 7 वर्ष कालावधीची माझी सेवा झालेली आहे. याच्यामध्ये मला केंद्र सरकारकडून 12 शैक्षणिक पेटंट्स मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये व्हिडिओस्कोप जो आपण शाळेमध्ये प्रोजेक्टर वापरतो तर तो अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी विजेवरती प्रोजेक्टर मी तयार केला आहे, ज्याला व्हिडिओस्कोप आपण म्हणतो. त्यानंतर बॉडी पेरियर, जर पार्ट्स ऑफ बॉडी मुलांना सांगतो. त्यानंतर लाइटनिंग लॅडर आहे, मुलांना सबसिडीच्या माध्यमातून खेळ आणि त्याच्यात माध्यमातून शिक्षण असा देणारा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर काही ॲप्सची मी निर्मिती केलेली आहे आणि मुलांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक विकास करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहतो. हा QR कोड तुम्ही आणल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याची काही उदाहरणं सांगता येतील किंवा तो कसा फायदा करून घेतात मुलं सांगतात? मुळात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मुलं मोबाईलवरती केवळ गेम्स खेळतात हा जो काही पालकांचा समज होता हा समज दूर झालाय असं या QR कोड्समुळे माझ्या लक्षात आलंय की QR कोड्स आणि मोबाईल आज काय झालंय की मुलं तुमच्या हातातला मोबाईल घेऊन पुस्तकावरती धरतायत आणि त्या पुस्तकातला व्हिडिओ पाहण्यामागे ते लागलेले आहेत. ऑनलाईन प्रश्नपत्रिका ते सोडवत आहेत. म्हणजे केवळ गेम्स खेळण्याचं वेळ त्यांचा आता शैक्षणिक साधन म्हणून मोबाईलला वापरण्याकडे कन्वर्ट झालेला आहे. हा सर्वात मोठा फायदा पालकांच्या आणि मुलांच्या दृष्टिकोनातून आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मोबाईल वापरायला उत्सुक असतात. मी शिक्षकांबद्दल विचारतो, शिक्षकांना याचा उपयोग कसा झाला? हां, शिक्षकांना सर्वात महत्त्वाचा फायदा असा झाला की शिक्षकांमध्ये या QR कोडेड टेक्स्टबुकमध्ये आत्मविश्वास वाढायला लागला की शिक्षक पूर्वी निगेटिव्ह अप्रोचमध्ये होते. जसे की माझ्या शाळेमध्ये संगणक नाही आहेत, माझ्या शाळेमध्ये लाईट नाही आहे, मी काय करू? मात्र मोबाईल हा माझं एक खूप मोठं शैक्षणिक साधन असू शकतं. हा मोठा सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास या शिक्षकांना मिळाला. यामुळे असं मला वाटतं. अगदी छोटंसंच उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षकांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून सोलापूरचे नांदेडचे सुनील आळूकर यांनी zpgurji.com ही वेबसाईट तयार केली. असे खूप सारे इनिशिएटिव्ह या QR कोडेड प्रोजेक्टच्या माध्यमातून समोर आलेले आहेत आणि हा त्याचा खूप मोठा फायदा आहे असं मला वाटतं. मायक्रोसॉफ्ट जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला देत आहे तेव्हा तुम्ही त्यांचे सदस्य व्हाल. आता
आणि एक मोठा व्यासपीठ तुम्हाला मिळेल याचं त्याबद्दल काय कसं पाहताय त्याच्याकडे? मुळात शिक्षकांना, जिल्हा परिषद शाळेमधल्या शिक्षकांना असं व्यासपीठ निर्माण व्हायला हवं, तसे प्लॅटफॉर्मवरती शिक्षकांना जाण्याची संधी निर्माण व्हायला हवी. मायक्रोसॉफ्टने ही संधी दिलेली आहे. अगदी अशीच संधी सरकारने देखील शिक्षकांसाठी निर्माण करायला हव्यात असं मला वाटतं. शिक्षकांचा कॅपॅसिटी बिल्डअप व्हायला हवं. त्यांचा ट्रेनिंगमध्ये अशा प्रोफेशनल डेव्हलपमेंटच्या वारंवार संधी त्यांना देण्यात यायला हव्यात आणि असे प्लॅटफॉर्म्स जगभरातील शिक्षकांची कोलॅबरेशन करण्याची मला संधी मिळणार आहे आणि परस्परांच्या सहकार्यातून क्षमतावृत्ती, कोलॅबरेटिव्ह एफर्ट्सनी कॅपॅसिटी बिल्डअप करण्याचा जो काही मायक्रोसॉफ्टचा प्रयत्न आहे, हा प्रयत्न माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना लाभदायक ठरेल असं मला वाटतं. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पुढे घेऊन जाणारी तुमच्यासारखी मंडळी आहेत, यांची विचारांची देवाणघेवाण आता सुरू होणार आहे या प्लॅटफॉर्मवरून. आपल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये याचा उपयोग कसा करता येईल? हां, शैक्षणिक धोरणाची आपण जवळपास 30 वर्षानंतर आराखडा तयार करतो आहोत आणि पुढच्या भविष्यातल्या समस्यांना एक तोंड देऊ शकेल असे नागरिक आम्हाला घडवायचे असतील तर 2 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपल्याला शैक्षणिक धोरणामध्ये लक्ष देता येईल आणि ती 2 महत्त्वाची क्षेत्र आहेत. पहिलं म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण, ज्याच्यामध्ये इन सर्व्हिस ट्रेनिंग, सेवापूर्व आणि सेवांतर्गत या ट्रेनिंगमध्ये आपल्याला ICTचा वापर करण्यास खूप मोठा वाव आहे असं मला वाटतं आणि हा जर आपण इम्प्लिमेंटेशन केलं तर मला वाटतं आपण शैक्षणिक धोरणाचा एक वेगळ्या अँगलने विचार करू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पालकांची जागरूकता. ICTच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांना जर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आपण जागरूक केलं तर पालकांच्या माध्यमातून बालकांचा विकास करता येऊ शकतो असं मला वाटतं. तुम्ही एक टोक आहात की 7 वर्षामध्ये एवढं तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळेच ते तुमच्यामध्ये ती आवड होती. नवीन पिढीचे तुम्ही प्रतिनिधी आहात. माझ्या डोळ्यासमोर तो शिक्षक आहे जो 15 वर्ष सर्व्हिस झालेला, 20 वर्ष सर्व्हिस झालेला, त्याला अँड्रॉइड फोन वापरताना सुद्धा दडपण येतं. ही दरी कशी भरून काढणार? ही दरी भरून काढण्याचे प्रयत्न सन 2015 पासून सुरू झाले आहेत. PSM प्रोग्राम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, हा प्रोग्राम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. या अंतर्गत आता शिक्षकांना प्रशिक्षण, ट्रेनिंग ऑन डिमांड ही कन्सेप्ट सरकारने स्वीकारलेली आहे आणि तुम्हाला सांगायला देखील मला आनंद वाटतो की राज्यातील तब्बल 35,000 शिक्षकांनी आम्हाला तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्यात यावं, प्रशिक्षण देण्यात यावं अशी मागणी नोंदवलेली आहे. ही घटना काय दर्शवते तर शिक्षकांना आता स्वतःला बदलायचं आहे आणि तशी त्यांची ती इच्छा आहे आणि त्या दृष्टीने शिक्षक तयार झालेले आहेत. मला वाटतं तंत्रज्ञानाचा आणि शिक्षकांनी दिलेला हा प्रतिसाद या गोष्टींकडे आपण सकारात्मक पाहायला हवं. सर, तुमच्यासारखे अधिकाधिक शिक्षक तयार होणं ही काळाची गरज आहे. तरच ही दरी, मी मगाशी जी म्हणाली दरी कमी करायचा जो काही सरकारचा प्रयत्न आहे त्याला बळकटी मिळणार आहे. तुमच्या या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि या मुलाखतीबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.